नमस्कार मंडळी. आजच्या या सखोल विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पास्टर एल्विस यांच्या एका अत्यंत रंजक आणि धार्मिक प्रवचनाच्या मूळ गाभ्यापर्यंत जाणार आहोत. शेजाऱ्यावर प्रेम करा ही आज्ञा तर आपण सर्वांनीच कधी ना कधी ऐकली आहे, बरोबर? पण या प्रवचनात या जुन्या आणि सुप्रसिद्ध आज्ञेचा ज्या बारकाईने विचार केला गेलाय ना, तो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया. तर मंडळी, आजचा आपला रोडमॅप कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवातीला प्रेमाचा नियम समजून घेणार आहोत. त्यानंतर शेजारी या शब्दाची नेमकी व्याख्या काय ते पाहू. मग काही प्राचीन सीमा आणि नियम, त्यानंतर मत्सर आणि लोभाचा भयानक सापळा समजून घेऊ आणि शेवटी एका अत्यंत सकारात्मक अशा समृद्धी मानसिकतेकडे वळूया. आता मला सांगा, शेजारी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी कोण येतं? साहजिकच आपल्या घराजवळ किंवा शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती, बरोबर? पण प्राचीन ग्रंथांमध्ये आणि विशेषतः या धार्मिक संदर्भात शेजारी याचा अर्थ खरोखरच तोच होता का, की त्यामागे काहीतरी वेगळाच सखोल अर्थ दडलेला आहे? हाच तो मुख्य प्रश्न आहे जो आपल्याला आज सोडवायचा आहे. भाग 1. प्रेमाचा नियम. आणि या शोषणाची सुरुवात आपण रोमन्स 13:10च्या विश्लेषणाने करणार आहोत. इथे हे वचन स्पष्टपणे सांगते की प्रेम शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रेम हे नियमशास्त्राचे पूर्णत्व आहे. आता पास्टर एल्विस यांच्या मते हा एकच नियम असा आहे ना, जो देवाने दिलेल्या इतर सर्व नियमांचं मूळ सार आहे. थोडक्यात सांगायचं तर, जर खऱ्या अर्थाने प्रेम असेल तर ते कधीही शेजाऱ्याचं वाईट चिंतणार नाही. या एकाच तत्वात सगळं काही सामावलेलं आहे असं हे प्रवचन मांडतं. पुढे जाऊया. भाग 2. शेजारी या शब्दाची व्याख्या. एक आध्यात्मिक शरीर. आता या व्याख्येबद्दल सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहीत आहे? हा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. प्रवचनात इफिस्कर 4:25चा संदर्भ देऊन असा युक्तिवाद केलाय की शेजारी म्हणजे केवळ भौगोलिकदृष्ट्या जवळ राहणारी व्यक्ती नाहीये, तर तो एकाच आध्यात्मिक शरीराचा, समान विश्वासाचा भाग असणारा सहविश्वासी आहे. म्हणजे आपण सर्व एकाच देहाचे वेगळे अवयव आहोत. त्यामुळे शेजारी हा आपलाच एक आध्यात्मिकरित्या जोडलेला भाग बनतो. भाग 3. सीमा आणि नियम. समुदायात शांतता कशी राखायची ते पाहूया. जुना करार, विशेषतः अनुवाद आणि नीतिसूत्र या पुस्तकांमध्ये काही अतिशय स्पष्ट आणि थेट नियम दिले आहेत. जसं की खोटे साक्षीदार होऊ नका, आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेचा किंवा जोडीदाराचा लोभ धरू नका, प्राचीन लोकांनी ठरवलेल्या हद्दीच्या खुणा अजिबात हलवू नका आणि लपून छुपून हल्ला तर करूच नका. प्रवचनानुसार हे नियम केवळ काही निर्बंध नाहीत, तर समुदायात अंतर्गत शांतता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या सीमा आहेत. म्हणजेच आपला शेजारी आपल्यासोबत असताना त्याला अगदी सुरक्षित वाटायला हवं, हा यामागचा उद्देश आहे. आता वळूया भाग 4कडे. मत्सराचा सापळा आणि राजा शौलचा पाडाव. इथून पुढे एक अतिशय नाट्यमय कथा सुरू होते. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की सार्वजनिक प्रशंसेतून मत्सराचा जन्म कसा होतो. पहा, जेव्हा लोकांनी गाणं गायलं की शौलने हजारो शत्रूंना मारले पण दावीदने मात्र 10,000 मारले, तेव्हा शौलच्या मनात दावीदबद्दल अत्यंत गडद आणि धोकादायक असा मत्सर निर्माण झाला. हीच ती ठिणगी होती जिने एका मोठ्या पडझडीची सुरुवात केली. हा घटनाक्रम पाहिलात तर एखाद्या राजकीय थरारपटासारखा वाटतो. मत्सरामुळे शौलने कसे एका पाठोपाठ एक भयानक निर्णय घेतले ते पहा. पहिल्या दिवशी केवळ मत्सर होता, पण दुसऱ्या आठवड्यापर्यंत द्वेष इतका वाढला की त्याने दावीदचा मराबसोबतचा विवाह नुसत्या रागापोटी मोडून टाकला आणि दुसऱ्या महिन्यापर्यंत तर कहरच झाला. त्याने चक्क आपली दुसरी मुलगी मिखेल हिचा वापर दावीदला अडकवण्यासाठी मृत्यूचा सापळा म्हणून केला. अनियंत्रित मत्सरामुळे आपल्यात सहविश्वासी भावाविरुद्ध कट रचनेची ही परिसीमा आहे. भाग 5. लोभाचा धोका आणि दावीदचे वाढते पाप. आता आपण एका अशा उदाहरणाकडे जाणार आहोत जिथे आधीचा बळी आता गुन्हेगार बनतो. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पापांची वाढणारी साखळी. दावीदने आधी दुरून आपल्या शेजाऱ्याच्या म्हणजेच उरियाच्या पत्नीचा लोभ धरला. मग हे सगळं लपवण्यासाठी त्याने चक्क उरियाला रणांगणावरून घरी जाऊन विश्रांती घेण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हा फसवणुकीचा डाव फसला तेव्हा त्याने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. त्याने थेट सेनापती युवाबला पत्र लिहून उरियाला युद्धात सर्वात पुढे ठेवून मारून टाकण्याचा आदेश दिला. प्रेमाचा नियम एकदा मोडला की तो लपवण्यासाठी किती भयानक गोष्टी कराव्या लागतात हे यातून स्पष्ट दिसतं. आणि या सगळ्यात एक अत्यंत ऐतिहासिक विडंबन पाहायला मिळतं. उरिया हा अतिशय प्रामाणिक होता. देवाचा कोष तंबूत असताना आणि आपले सहकारी सैनिक उघड्या मैदानावर लढत असताना आपण घरी जाऊन आरामात कसे राहायचं, या एकाच निष्ठेच्या भावनेने त्याने घरी जाण्यास नकार दिला.
आणि दुर्दैवाने त्याच्या याच निष्ठेने दावीदला तो अत्यंत भयानक असा शेवटचा आणि जीव निर्णय घेण्यास भाग पाडले. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सर्वात सकारात्मक अशा भागाकडे. भाग 6, समृद्धीची मानसिकता, मोशे आणि सामूहिक विकास. इथे आपण शाऊल आणि दावीद यांच्या विनाशकारी मत्सराची तुलना मोशेच्या समृद्ध मानसिकतेशी करूया. शाऊल आणि दावीदच्या उदाहरणातून आपण पाहिलं की मत्सर स्वतःला मोठं करण्यासाठी शेजाऱ्याचा नाश करतो, पण याउलट मोशेने दाखवून दिलं की समृद्धीची मानसिकता ही पूर्ण समुदायाला वर आणण्यासाठी आपल्या शेजाऱ्याला कायम सक्षम करत असते. जेव्हा मोशेच्या अनुयायांनी इतरांना भविष्यवाणी करताना पाहिलं आणि यहोशवाने त्यांना थांबवण्यास सांगितलं, तेव्हा मोशेने दिलेलं हे उत्तर खरोखरच अफाट आहे. तो म्हणाला, परमेश्वराचे सर्व लोक संदेष्टे असावेत अशी माझी इच्छा आहे. हे उत्तर एका खऱ्या नेतृत्वाचं दर्शन घडवतं. आपल्या सहकाऱ्यांच्या यशाबद्दल, त्यांच्या आध्यात्मिक वाढीबद्दल मत्सर न करता आनंद व्यक्त करणं, हेच खऱ्या अर्थाने शेजाऱ्यावर प्रेम करणं आहे. हे प्रवचनातून खूप छान प्रकारे मांडलं गेले. आणि याच सकारात्मक मानसिकतेचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणून इयोबाचा उल्लेख केला जातो. प्रवचनात नमूद केल्याप्रमाणे इयोबाने अतिशय जाणीवपूर्वक आणि सक्रियपणे ठरवलं होतं की तो कधीही शेजाऱ्याच्या जोडीदाराचा लोभ धरणार नाही किंवा त्यांच्या दारात लपून बसणार नाही. ज्या सापळ्यांमध्ये राजा दावीद अडकला त्या लोभाच्या सापळ्यांपासून इयोबाने स्वतःला सुरक्षित ठेवलं आणि आपली नीतिमत्ता जपली. तर मंडळी, आता आपण अगदी शेवटी आलो आहोत आणि जाता जाता हा एक अतिशय महत्त्वाचा विचार करून जाऊया. जर आपण आपल्या समुदायातील लोकांना केवळ वेगळे व्यक्ती न मानता एकाच शरीराचे जोडलेले भाग मानले तर आपल्या समुदायाची कार्यपद्धती कशी बदलेल? एकोप्याने काम करताना या मानसिकतेचा किती मोठा आणि सकारात्मक प्रभाव पडेल, नाही का? समुदायाच्या एकजुटीचा हा मुख्य विचारच आजच्या या विश्लेषणाचा गाभा आहे. मला खात्री आहे की आजच्या या स्पष्टीकरणातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी मिळाल्या असतील. असेच आणखी रंजक विषय समजून घेण्यासाठी नक्की जोडलेले रहा. पुन्हा भेटूया.